लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पेट्रोल डिझेल जपून वापरा. भारतावर अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम. इराण अमेरिका युद्ध तणावात पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन. देशहितासाठी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, परकीय चलन वाचवा. पंतप्रधान मोदींचं आवाहन. तर पुढील 1 वर्ष परदेश दौरा न करण्याचाही मोदींचा सल्ला. मोदी प्रत्येक वेळी लोकांवर जबाबदारी ढकलून देतात. राहुल गांधींची टीका. तर देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेरचं. मोदींचे सल्ले नव्हे तर हे नाकर्तेपणाचे पुरावे. राहुल गांधींचा हल्लाबोल. भारतीयांनी तेल खाणं कमी करावं. तेल कमी खाणं ही देखील देशभक्ती असल्याचं मोदींचं वक्तव्य. इराण अमेरिका युद्ध तणावात पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन कॉन्फरन्सेस, व्हर्च्युअल मीटिंग्सचा वापर करा. मेट्रोनं प्रवास करा. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक करा. पंतप्रधान मोदींचा जनतेला सल्ला. पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन योग्यच. अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. निवडणुका जिंकण्यासाठी मोदींनी अर्थव्यवस्थेची राख केली आहे. देशाच्या माथी इव्हेंट मॅनेजर मारला गेला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका. चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे देश अडचणीत येऊ नये, रोहित पवारांचं वक्तव्य. तर सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सहमतीनं परराष्ट्र धोरण आखावं. मोदींचं आवाहन म्हणजे पेट्रोल डिझेल दरवाढीचे संकेत नाही ना, रोहित पवारांचा सवाल. महागाईचा फटका देशाला बसू नये म्हणून मोदींचं आवाहन. मंत्री बावनकुळेंचं हे वक्तव्य. तर पेट्रोल डिझेल गॅस विदेशातून आयात करावा लागतो. मोदींचं आवाहन सकारात्मक घेऊन जनतेनं स्वदेशी वस्तूंचा वापर करावा. बावनकुळेंची यावर प्रतिक्रिया. मोदींनी जनतेला सल्ले देण्यापेक्षा स्वतःही याचं पालन करावं. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची पंतप्रधान मोदींवर टीका. तर मोदी चार्टर्ड फ्लाईटने परदेश दौरे करतात. दमानी यांचा हल्लाबोल. अंजली दमानी या उच्च श्रेणीतील विचारवंत. त्यांच्याशी आम्ही बरोबरी करू शकत नाही. पेट्रोल डिझेलच्या मोदींच्या आवाहनावरून दमानी यांची टीका केल्यानंतर आता मंत्री शिरसाठांचं त्यांना प्रत्युत्तर. ज्वेलरी मेकिंगनं उदरनिर्वाह होणाऱ्या कारागिरांचं काय होणार? ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांचा सवाल. वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं, त्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया. देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता. अमेरिका इराणमधील युद्ध संघर्ष आणि हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धानंतर 76 देशातील तेलांच्या किमतींमध्ये वाढ. अमेरिकेत देखील तेलाची किंमत 16% वाढली. आर्थिक घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकरांची ही माहिती. नाशिकमध्ये सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. निम्म्यापेक्षा अधिक पंपांवर सीएनजीचा तुटवडा. 3 ते 4 तासांपेक्षा अधिक काळ रांगेत थांबून सीएनजी भरण्याची वेळ. तर वाढलेले सीएनजीचे दर आणि रांगा याचा चालकांना दुहेरी फटका. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर करणार. निदा खानच्या मोबाईलमधील फॉरेन्सिक अहवाल कोर्टात सादर करणार. आरोपी अश्विनी चैनानीसह 4 आरोपींच्या जामीन अर्जावर सुद्धा आज सुनावणी होणार. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलच्या घराला छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं दिलेल्या नोटिशीला आता 3 दिवस पूर्ण. छत्रपती संभाजीनगर मनपाकडे मतीन पटेल वकिलांमार्फत उत्तर देण्याची शक्यता. तर आज मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर कारवाईचीही शक्यता. टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानचा तेलंगणामध्ये जाण्याचा प्लॅन होता. त्याआधीच पोलिसांकडून निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक. ठाणे, भिवंडी, मुंबई आणि सोलापूरमध्ये सुद्धा नातेवाईकांकडे ती राहत होती. टीसीएस प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर. पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याचं समोर. धार्मिक विधी आणि शिक्षणातनं पीडितेचं मतपरिवर्तन केल्याचंही समोर. दरम्यान पीडितेला धार्मिक मुद्द्यांवरील 171 लिंक पाठवल्या होत्या. ही माहिती उघड. नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानचा फोन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला. मोबाईलच्या क्लोनिंगनंतर अनेक महत्त्वाच्या बाबींचा आता उलगडा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. तर थोड्याच वेळात सीआयआय परिषदेला मुख्यमंत्री फडणवीस हजेरी लावणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड दौऱ्यावर. रोह्यामध्ये सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा हा कार्यक्रम संपन्न. पंतप्रधान मोदी सोमनाथ अमृत महोत्सवामध्ये सहभागी. 11 पवित्र तीर्थक्षेत्रातील जलाचा वापर करून मोदींकडून देवतांचा अभिषेक. सोमनाथमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो आणि मंदिर परिसरात या ठिकाणी एअर शोचं आयोजन. अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगतापांच्या नेतृत्वात आंदोलन. ट्रॅव्हल जिहाद होत असल्याचाही आरोप. हिंदू संघटनांचं या विरोधात आंदोलन. निदा खानला अटक, पण 40 दिवस उलटले तरी कल्पना खरातला अटक नाही. 2 महिन्यांनंतर चाकणकरांना चौकशीला बोलावणं हा निव्वळ फार्स आहे.
चाकणकरांच्या चौकशी संदर्भात अंधारेंचं ट्विट, तर मुळात चाकणकरांना क्लीन चिट द्यायची जवळपास निश्चित, अशी चर्चा अंधारेंचा निशाणा. अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 4 तास एसआयटी चौकशी. अशोक खरात सोबत केव्हापासून संबंध होते? शिवनिका संस्थांवर असताना खरात प्रकरणाची माहिती होती का? एसआयटीचे चाकणकरांना सवाल. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार. तर आज दुपारी 2 वाजता विधिमंडळामध्ये हक्कभंग कारवाई होणार. याआधी प्रकृती अस्वस्थ्यामुळे अंधारे उपस्थित राहिल्या नव्हत्या. नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती. सुनावणी प्रभावीपणे आणि जलद गतीनं पार पाडण्यासाठी हा निर्णय. तर तपास वेगानं पूर्ण करून न्यायालयामध्ये पुरावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू. गरोदरपणामुळे नियुक्ती रोखणं मूलभूत अधिकारांचं उल्लंघन. केंद्र सरकारचा आदेश रद्द करताना उच्च न्यायालयाचं निदर्शन. तर गर्भवती असल्यानं नियुक्ती रद्द केल्यानं महिलेनं कोर्टात धाव घेतली होती. धाराशिवमध्ये हशीश ऑइल तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ओडिशाच्या नक्षलग्रस्त भागातून एकाला अटक. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात सुनावणीची शक्यता. तर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीची शक्यता. बीड आणि जालना जिल्हा परिषदेसंदर्भात नवीन अर्ज दाखल. ओबीसी नेते लक्ष्मण हाके जातनिहाय जनगणनेसाठी राज्यात 100 सभा घेणार. तर अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये लक्ष्मण हाकेंची आज पहिली सभा पार पडणार. राज्यातील ओबीसींची संख्या जनगणनेच्या माध्यमातून समोर येणार. गदिमांची पंचवटी वास्तू पाडण्यास आता विरोध केल्यानं जीवाला धोका. गदी माडगुळकरांचे नातू सुमित्र माडगुळकर यांची ही पोस्ट करत माहिती. निवासस्थान पाडण्यास विरोध करत असल्यानं नातेवाईक त्रास देत असल्याचाही उल्लेख. युगेंद्र पवारांची दिवंगत अजित पवार यांच्या गोजूबावी या ठिकाणच्या अपघात स्थळाला भेट. तर अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाचं राजकारण वेगळ्या वळणावर. प्रशासक नियुक्तीनंतर आता सत्ताधारी नेत्यांचे संस्था प्रतिनिधी सुद्धा आक्रमक पवित्र्यात. गोकुळचे संस्था प्रतिनिधी प्रशासकांची भेट घेणार. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापालिकेच्या गेटवर जोरदार निदर्शनं. शहरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. तर आपली बसच्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन मिळत नसल्यामुळे आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन. मनपा मुख्यालयामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोषणाबाजी. ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे दिव्यांगांच्या प्रश्नाला घेऊन आंदोलन. तर दिव्यांग महिलेची व्हीलचेअर जप्त केल्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. केदार दिघे आणि महेश कदम या आंदोलनात सहभागी. गडचिरोली जिल्ह्यातील हिरापूर आणि गुरुवडा या 2 भागांमध्ये विमानतळासाठीच्या सर्वेक्षणाला विरोध. प्राण गेले तरी चालतील परंतु सुपीक जमीन देणार नाही. सर्वेक्षणाच्या विरोधात शेतकऱ्यांची भूमिका. नवी मुंबईच्या खारघरमध्ये चाकू हल्ला करून 57 तोळे सोन्याची लूट. 7 आरोपी अटकेत. मुद्देमालही हस्तगत. खारघर पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू. पुण्यातील पर्वती परिसरातील आरण्येश्वर तावरे कॉलनीमध्ये वाहनांची तोडफोड. काही तरुण रात्री नशेत असताना किरकोळ कारणावरून वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर तरुणांकडून वाहनांची तोडफोड. निलेश घायवळ टोळीतील एका गुंडाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक. गुरुदत्त गुणाजी साळवे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. पिंपरी चिंचवडमधील 5 अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई. चिखली कुदळवाडी परिसरामध्ये मध्यरात्री धार्मिक स्थळांवर बुलडोझर कारवाई. पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेकडून 21 बांधकामं जमीनदोस्त. अमरावतीच्या अचलपूरमध्ये सासरच्या मंडळींच्या मारहाणीच्या गर्भवतीचा यामध्ये गर्भपात झाल्याचाही धक्कादायक प्रकार. तर पती नणंद सासू विरोधात गुन्हा दाखल. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी मारहाण आणि छळ केल्याचाही आरोप. नागपुरात मेड इन पाकिस्तान असलेली गोरी क्रीम विक्रेत्यावर एफडीए कडून गुन्हा दाखल. तर इतवारी परिसरातील साईबाबा ट्रेडर्स मधून गोरी क्रीमची विक्री होत असल्याचं समोर. पाकिस्तानातनं या क्रीमचा पुरवठा करणाऱ्या सद्दाम विरोधात गुन्हा दाखल. बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येप्रकरणी 3घांना अटक. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातनं 3 शार्प शूटर्स अटकेत. 6 मेच्या रात्री रथ यांची हत्या. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.